नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री तितिक्षा तावडे हिच्याविषयी माहिती। तितिक्षा तावडे ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे। तिचा जन्म आणि वाढ मुंबईत झाला। तिचा जन्म 3 जुलै 1990 रोजी झाला। तिने तिचे शालेय शिक्षण बॉम्बे आणि कनिष्ठ महाविद्यालयातून आणि या शहरात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। तर हॉटेल मॅनेजमेंटमधील तिची आवड तिला गोव्यात घेऊन गेली, जिथे तिने HMCT मध्ये पदवी पूर्ण करून IHM मध्ये प्रवेश घेतला। तिच्या शालेय दिवसांमध्ये ती खेळात सक्रिय होती आणि हायस्कूलमध्ये असताना क्रिकेटमध्ये तिच्या राज्याच्या प्रतिनिधित्वही केलं। हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर ती मुंबईत परतली। तथापि नंतर तिने अभिनय क्षेत्रात आपले करिअर केले। तिला सिंघममध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली। तर 2015 साली सुरू झालेल्या सरस्वती या मराठी टीव्ही शोसाठी छोट्या पडद्यावरही काम करण्याची संधी तिला मिळाली। तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचं तर ती अद्याप अविवाहित आहे आणि ती कोणत्याही प्रकारच्या क्रियाकलापांमध्ये गुंतवण्याऐवजी तिच्या कामावर लक्ष केंद्रित करते। तिचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिचे कुटुंब दिल्लीत आहेत। तिला तिचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य प्रेमाने गुड्डू या नावाने हाक मारतात आणि तिला या नावाने हाक मारणे पसंत होते, कारण तिला तिचे नाव इतरांना उच्चारणे कठीण जाते। तिच्या आवडीबद्दल बोलायचे तर तिला इरफान खान, रणदीप हुड्डा, दीपिका पादुकोण यांसारखे कलाकार आवडतात आणि तिला चिकन डिशेस खूप आवडतात। तिची मोठी बहीण खुशबू तावडे देखील M टाउन मधील अभिनेत्री आहे। मराठी टेलिव्हिजनवरील तिचा पहिला उपक्रम संस्कृती होता, जो अजूनही छोट्या पडद्यावर सुरू आहे। ती सोशल मीडियावरही सक्रिय असते आणि तिला विविध गोष्टींबद्दल पोस्ट करायला आवडते। अलीकडे ती तिची मोठी बहीण खुशबूंच्या पूर्वसंध्येला एक दीर्घ संदेश पोस्ट करण्यासाठी चर्चेत आली होती। 2 बहिणी एकमेकांच्या जवळ आहेत आणि ती खुशबूला तिचा मोठा गुप्तहेर म्हणून परिभाषित करते। ते आपापसात चांगले बंद सामायिक करतात। आपल्याला तितिक्षा तावडे हिच्याविषयी माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।